ची एक मला वाटतं त्या पीओ आहे. या आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आमचा एक ॲडव्होकेट झालेला आहे सुभाष काय बोलतो सुभाष गावी. याला ती ऍडमिशनच देत नाही, असं नाही व्हायला पाहिजे ना. तर ठीक आहे, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न मांडलेत म्हणजे त्यांना ऍडमिशन पासून दूर करणं असं बरोबर नाही. मोरे नावाची वेळ नाही म्हणजे मला नेमका विषय तुम्हाला कुठे ऍडमिशन पाहिजे? हॉस्टेलला डिपार्टमेंटला हॉस्टेलला प्रवेश पाहिजे त्याला. त्याचं हे झालं, लॉ झालेला. हो त्यांनी सर मला मी कोणाशी बोलावं त्यांच्या म्हणजे मी डायरेक्टली त्यांच्याशी बोलून विषय समजून घेऊ का? चालेल, एक मिनिट. मी त्या मुलाला देतो, फार चांगला हुशार आहे. आणि हा नमस्कार मॅडम, मी गावी सुभाष बोलतोय. माझं LLB झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी जर्नलिझमला प्रवेश घेतलेला, मास्टर ऑफ जर्नलिझमला. तर मॅडमांचं असं म्हणणं आहे की तू नियमातच बसत नाही आणि तुला प्रवेश दिला जाणार नाही, असं डायरेक्ट त्यांचं म्हणणं आहे. मी ऍप्लिकेशन दिलं, त्याच्यावर रेझोल्युशन काहीच केलं नाही मॅडमांनी. तर मी नियमात बसतोय, मी JR वाचलेले 8A मध्ये नमूद आहे. तर माझं कोणतीही परिस्थिती ते दखलच घेत नाही मॅडम. तुम्ही आता नागपूरला आहे? हो हो येस. आणि अधिवेशनाच्या जवळपास आहे ना? तर मी तुम्हाला एक नंबर देते. संतोष फुगे आमचे डेप्युटी कमिशनर आहे, ठीक आहे? ते पण नागपूरला अधिवेशनासाठी आलेले आहे. तर त्यांची तुम्ही एकदा भेट घ्या. ते नागपूरमध्येच आहेत, जवळपासच असतील कुठेतरी. त्यांची तुम्ही भेट घ्या, कारण की ते आयुक्त आहेत ना, ते हा विषय हाताळतात. मी त्यांना तुम्हाला नंबर पाठवते आणि त्यांना पण तुमचा नंबर देते. त्यांना मी सांगते तुम्ही त्यांना भेटाल. तर ते